मित्रांनो, आज कलकत्ताच्या ईडन गार्डन्सवर फक्त मॅच नव्हती, तर ते एक युद्ध होतं. 196 रनचा डोंगर समोर होता. करो या मरोची स्थिती होती. सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात परतले. तेव्हा वाटलं की आज संपलं सगळं. पण म्हणतात ना, संकट येतात तेव्हाच खऱ्या योद्धाची ओळख पटते. आज भारतासाठी तो योद्धा बनून उभा राहिला. केरळचा वाघ, आपला संजू सॅमसन, ज्याला लोकांनी अनेकदा ट्रोल केलं, ज्याला टीममध्ये जागा मिळत नव्हती. त्याच संजूने आज दाखवून दिलं की वाघ शांत बसलाय म्हणजे त्याने शिकार करणं सोडलं नाहीये. मित्रांनो, जेव्हा कॅप्टन सूर्या बाद झाला आणि टिळक वर्मा आऊट झाला, तेव्हा प्रेशर कुकरसारखी स्थिती होती. पण संजू सॅमसन हा माणूस कशाचा बनलाय? चेहऱ्यावर रत्तीभरही टेन्शन नाही, एकदम आईसमॅन. 50 बॉल्समध्ये नाबाद 97 रन्स, 12 चौकार आणि 4 षटकार. आज त्याने विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. T20 वर्ल्ड कपच्या चेसमध्ये सर्वात जास्त रन्स करणारा तो पहिला भारतीय ठरलाय. तुम्ही शेवटची ओव्हर बघितली का? रोमारिओ शेफर्डला मारलेला तो षटकार आणि नंतर गुडघ्यावर बसून देवाचे मानलेले आभार. हे दृश्य बघून आज कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. विंडीजचा गेम वाजवून भारताने आता सेमीफायनलमध्ये ग्रँड एंट्री मारलीय. आता तयार रहा. 5 मार्चला त्या इंग्लंडला लगानची आठवण करून द्यायला आपले वाघ सज्ज आहेत.